Standard 10th Subject Science and Technology Part 2. Here in this video we are going to discuss about correlation between words. Students, in previous some videos we saw about the 1 mark questions, different types of 1 mark questions which are asking in question number 1b. That is asking in question number 1b, and for each question that has 1 mark. Now in today's video we also discuss about the correlation between the words. So here the question type is find out the correlation. Here taking into consideration the relationship between first two terms of or group of words, you have write the appropriate fourth term or third term or group of words that is similar to the correlation with the third term. आता याच्यामध्ये आपल्याला इथं काय करायचं असतं पहा, हे माहिती आहे तुम्हाला, कोरिलेशन घ्यायचं असतं. याच्यामध्ये पहिल्या 2 टर्ममध्ये जे कोरिलेशन आहे, जो काय सहसंबंध आहे, तर तशा प्रकारचा सहसंबंध थर्ड आणि फोर्थ हा जे वर्ड्स असतात त्याच्यामध्ये आपल्याला इथे दिसतात. आणि मग इथं थर्ड नंबरचा किंवा मे बी फोर्थ नंबरचा किंवा मे बी थर्ड नंबरचं जे वर्ड्स असतात किंवा ग्रुप ऑफ वर्ड्स आहे, टर्म्स आहेत. सो यू हॅव टू राईट देअर ॲप्रोप्रिएट आन्सर. सो दॅट टाईप ऑफ क्वेश्चन्स आर कोरिलेशन और द फाइंड आउट द कोरिलेशन बिटवीन वर्ड्स. अशा प्रकारे हा क्वेश्चन काय केला जातो, इथं विचारला जातो क्वेश्चन नंबर 1b मध्ये. सो नाव वी स्टार्ट to discuss about some these type of questions from different chapters. First chapter is the heredity and evolution. Here see the first some questions are here. First one is the mRNA, that is the transcription. mRNA helps in a transcription. Like that way tRNA helps in a translation. So the answer for that is a translation. हे काय म्हणायचं आन्सर येणार आहे. याच्यामधला जो काय कोरिलेशन आहे तेच आपल्याला या 2 वर्ड मध्ये दिसतं. नेक्स्ट सी क्वेश्चन पेरिपेटस, that is the connecting link. So here peripatus is a example of connecting link. Like that way appendix, so that is the appendix is a vestigial organ. So the answer is a vestigial organ. हे काय याचं आन्सर आहे. So this is the appropriate term for this appendix. Now next see open circulatory system, that is found in आर्थ्रोपोडा. आर्थ्रोपोडा मध्ये काय होतं, आपल्याला ओपन सर्क्युलेटरी सिस्टीम दिसते. तसं थिन क्युटिकल, बॉडी इज कवर्ड विथ क्युटिकल अँड पॅरापोडियाज. तर पॅरापोडिया सो दॅट इज अ लोकोमोटिव्ह ऑर्गन्स विच आर फाउंड इन ॲनिलिडा. म्हणून याच्यामध्ये जसं ओपन सर्क्युलेटरी सिस्टीम हे कॅरेक्टरिस्टिक फीचर आहे आर्थ्रोपोडाचं, तसं थिन क्युटिकल अँड पॅरापोडिया सो दॅट इज अ characteristic of annelida. So answer this is annelida. Then next see between the annelida and arthropoda, peripatus is a example. इथे एक्झाम्पल जे आहे पेरिपेटस हे काय आहे, कनेक्टिंग लिंक आहे. कुणाचं कनेक्टिंग लिंक आहे, annelida and arthropodaचं. तसं इथं आता काय केलं, थर्ड वर्ड काय केलं रिकामा दिलेला आहे. अँड द फोर्थ वन इज अ लंगफिश. आता हे लंगफिश जे आहे हे कशाचं कनेक्टिंग लिंक आहे. सो
So that is the connecting link between fish and amphibian. म्हणून इथे आन्सर काय आहे? फिश अँड amphibian. हे काय असण्याचा आन्सर असणार आहे. सो दिस इज द अप्रोप्रिएट. आता इथे काय दिलं बघा, या क्वेश्चन मध्ये फोर्थ क्वेश्चन फिलिंग द इथं ब्लँक दिलेला नाहीये, आपल्याला तो फिल करायचा नाहीये. तर इथं काय करायचं आहे, थर्ड क्वेश्चन काय दिला, ब्लँक दिलेला आहे आणि मग याच्याशी अप्रोप्रिएट असणारा किंवा याच्याशी कोरिलेट असणारा जो वर्ड आहे किंवा ग्रुप ऑफ वर्ड आपल्याला इथे थर्ड मध्ये लिहायचा असतो. याच्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन सी, सर्वायवल ऑफ फिटेस्ट. सो दॅट इज द थेरी ऑफ डार्विन. ही कोणाची थेरी आहे? डार्विनची थेरी आहे. तर ॲक्वायर्ड जे आहे, सो द ॲक्वायर्ड कॅरेक्टरिस्टिक दॅट इज द थेरी ऑफ लॅमार्क. म्हणून इथं आन्सर काय येणार आहे? लॅमार्क हे काय असणार आहे, आन्सर असणार आहे. कारण सर्वायवल ऑफ फिटेस्ट हे कोणाचं आहे? डार्विनचं आहे. याच्यानंतर नेक्स्ट सी हियर, विजडम टीथ. सो दॅट इज अ वेस्टिजियल ऑर्गन. हे कशाचं एक्झाम्पल आहे? वेस्टिजियल ऑर्गनचं एक्झाम्पल आहे. तसं लंगफिश जे आहे, लंगफिश काय आहे? दॅट इज अ कनेक्टिंग लिंक आहे. सो द आन्सर फॉर दॅट इज हियर connecting link. Okay, so this is the connecting link. Then next see, process that occurs in cytoplasm, that is called as a glycolysis. Glycolysis ही जी प्रोसेस आहे, आता हे कशामध्ये एनर्जी फॉर्मेशन जेव्हा होत असतं तेव्हा फर्स्ट स्टेप जी आहे ग्लायकोलिसिसची, so that occurs in the cytoplasm. तसं प्रोसेस that occurs in mitochondria, मायटोकॉन्ड्रिया मध्ये होणारी जी प्रोसेस आहे, so that is a Krebs cycle. ही कोणती आहे? Krebs cycle. so आन्सर इथं काय आहे? Krebs cycle किंवा EPS cycle इथे. तर इथे आन्सर आलं बघा, the process that occurs in mitochondria, that is the Krebs cycle. त्याच्यानंतर नेक्स्ट सी, सो दिस इज द क्वेश्चन फ्रॉम सेकंड चॅप्टर. हा सेकंड चॅप्टर मधला काय आहे क्वेश्चन आहे, लाईफ प्रोसेसेस इन लिव्हिंग ऑर्गॅनिझम पार्ट फर्स्ट मधला. याच्यामध्ये नेक्स्ट सी हियर, स्किन मध्ये काय आहे? केराटिन आहे. जसं सो दिस इज द प्रोटीन, टाइप ऑफ प्रोटीन. केराटिन काय आहे? टाइप ऑफ प्रोटीन दॅट इज प्रेझेंट इन द स्किन. तसं ब्लड मध्ये असणारं जे प्रोटीन आहे तर ते काय आहे? हिमोग्लोबिन. सो द आन्सर इज हिमोग्लोबिन हियर. त्याच्यानंतर नेक्स्ट सी, एनर्जी ऑब्टेन्ड फ्रॉम प्रोटीन. जेव्हा एनर्जी फॉर्मेशन होत असतं तेव्हा एका प्रोटीनच्या मॉलिक्यूल पासून आपल्याला किती मिळते एनर्जी? 4 किलो कॅलरी एवढी एनर्जी मिळते. सो लाईक दॅट वे एनर्जी ऑब्टेन फ्रॉम फॅट्स ऑर लिपिड्स. म्हणजे इथे कोणताही काय असणार आहे? वर्ड असणार आहे, लिपिड असेल किंवा फॅट असेल. तर इथे एनर्जी जी आहे फॅट पासून किंवा लिपिड पासून मिळणारी एनर्जी जी आहे, सो दॅट इज 9 किलो कॅलरी. हे काय असणार? त्याचं आन्सर असणार आहे. हियर आर सम क्वेश्चन्स. असे क्वेश्चन जे आहेत तर ते आणखीन पण काही क्वेश्चन विचारले जाऊ शकतात. जसं बघा, ब्रेकडाऊन ऑफ ग्लुकोज मॉलिक्यूल. ग्लुकोज मॉलिक्यूलचं ब्रेकडाऊन जे आहे, सो दॅट इज कॉल्ड एज अ ग्लायकोलिसिस. त्या प्रोसेसला काय म्हटलं आहे? ग्लायकोलिसिस. तसं फॉर्मेशन ऑफ ग्लुकोज फ्रॉम प्रोटीन, तसं प्रोटीनपासून ग्लुकोज फॉर्मेशनची जी प्रोसेस आहे तर त्याला ग्लुकोनिओजेनेसिस असं म्हटलं जातं. नेक्स्ट सी, कंडेन्सेशन ऑफ क्रोमोझोम्स, दॅट इज ऑकर्स इन फर्स्ट स्टेज ऑफ सेल डिव्हिजन.
जी आहे मायटोसिस सेल डिव्हिजन, त्याच्यामध्ये प्रोफेजमध्ये अशा प्रकारचे ही काय होते चेंज होतं, क्रोमोझोमचं कंडेन्सेशन स्टार्ट होतं. सो कंडेन्सेशन ऑफ क्रोमोझोम दॅट इज अ प्रोफेज. लाईक दॅट वे फॉर्मेशन ऑफ स्पिंडल फायबर्स, तसं स्पिंडल फॉर्मेशन जे आहे तर ते कुठे होतं, दॅट इज इन द आन्सर इज अ मेटाफेज. त्याचं आन्सर काय आहे, मेटाफेज हे त्याचं आन्सर आहे. याच्यानंतर नेक्स्ट डिव्हिजन ऑफ अ न्यूक्लियस, जे न्यूक्लियसचे डिव्हिजन होते, सो दॅट इज कॉल्ड ॲज अ कॅरिओकायनेसिस. कॅरिओन म्हणजे माहिती आहे न्यूक्लियस, कायनेसिस म्हणजे डिव्हिजन. सो द डिव्हिजन ऑफ न्यूक्लियस इज अ कॅरिओकायनेसिस. लाईक दॅट वे डिव्हिजन ऑफ अ सायटोप्लाझम, तसंच सायटोप्लाझमच्या डिव्हिजनला काय म्हणतात, सायटोकायनेसिस. दॅट इज अ आन्सर हिअर. फोर्थ वर्ड काय असणार आहे इथे, सायटोकायनेसिस असा काय असणार आहे वर्ड असणार आहे. द नेक्स्ट चॅप्टर दॅट इज द लाईफ प्रोसेसेस इन लिव्हिंग ऑर्गॅनिझम पार्ट 2 मध्ये इथं काही क्वेश्चन्स बघूया आपण. इथं अमिबा फिजन, अमिबामध्ये असेक्शुअल टाईपचं जे रिप्रोडक्शन होतं तर ते बाय द मिनिंग ऑफ द फिजन होतं. तसं हायड्रा जे आहे, हायड्रामध्ये होणारं जे हायड्रामध्ये कोणत्या टाईपचं असेक्शुअल रिप्रोडक्शन होतं, तर द हायड्रा इज रिप्रोड्युसेस बाय मीन्स ऑफ बडी. म्हणून इथं आन्सर जे आहे तर ते काय होणार आहे, बडी हे त्याचा आन्सर येणार आहे. देन नेक्स्ट सी ट्रान्सव्हर्स बायनरी फिजन दॅट ऑकर्स इन पॅरामेशियम. तसं लॉन्जिट्युडनल जे बायनरी फिजन आहे, लॉन्जिट्युडनल बायनरी फिजन दॅट ऑकर्स इन युग्लिना. सो आन्सर इज युग्लिना. इथे आन्सर काय येणार आहे, युग्लिना हे आन्सर येणार आहे. देन कॅलेक्स सेपस, हिअर individual members of calyx that are called as sepals. तसं कोरोनाच्या इंडिव्हिज्युअल मेंबर्सना काय म्हणतात, पेटस असं म्हणतात. सो आन्सर इज हिअर पेटस. देन नेक्स्ट वन सी हिअर ॲसेसरी ओरल्स कॅलिक्स अँड कोरोला. जे कॅलिक्स आणि कोरोलाला ॲसेसरी ओरल्स म्हणजे हेल्पिंग ओरल्स असं म्हणतात. दे हेल्प्स फॉर रिप्रोडक्शन, म्हणजे रिप्रोडक्शन जे आहे सेक्शुअल रिप्रोडक्शन याच्यामध्ये हेल्पफुल असणारे जे ओरल्स आहेत दॅट आर कॉल्ड ॲज द कॅलिक्स अँड कोरोला. आणि याच्यामध्ये इसेन्शियल ओरल्स जे आहेत तर ते कोण असतात, अँड्रोशियम अँड गॅयनोशियम. म्हणजे ॲक्च्युअल रिप्रोडक्शनचे जे प्रोसेस आहे सो दॅट इज कॅरी आउट विथ द हेल्प ऑफ अँड्रोशियम अँड गायनोशियम. म्हणून इथं आन्सर काय येणार आहे, अँड्रोशियम अँड गायनोशियम. These are two essential orals. हे दोन्ही काय आहेत, इसेन्शियल ओरल्स आहेत. म्हणून याच्यामध्ये जर रिलेशन जे आहे तर ते आपण या दोन वर्ड्समध्ये सांगितलेलं आहे. त्याच्यानंतर बासेक्शुअल फ्लॉवर जे आहे सो हिबिस्कस, हे काय एक्झाम्पल आहे बासेक्शुअल फ्लॉवर. बासेक्शुअल फ्लॉवर केव्हा म्हणतो आपण, वेन देर आर टू सेक्स ऑर्गन्स आर प्रेझेंट इन अ सेम फ्लॉवर. म्हणजे याच्यामध्ये अँड्रोशियम पण आहे आणि गायनोशियम पण आहे. सो दॅट इज द बायसेक्शुअल फ्लॉवर. हे एक्झाम्पल आहे हिबिस्कस. तसं युनिसेक्शुअल जे फ्लॉवर आहे ते आपल्याला कशामध्ये मिळतं, पपोया. सो दिस इज द एक्झाम्पल ऑफ युनिसेक्शुअल फ्लॉवर. याच्यानंतर नेक्स्ट सी हिअर FSH. सो दॅट इज दिस इज द हार्मोन secreting while the menstruation cycle. FSH follicle stimulating hormone. So that is helpful for the development of oocyte. तसं LH जे आहे म्हणजे ल्युटिनायझिंग हॉर्मोन. सो दॅट इज हेल्पफुल फॉर ओव्ह्युलेशन. इथं काय येणार आहे आन्सर, ओव्ह्युलेशन हे ओव्ह्युलेशन हे काय असणार आहे आन्सर येणार आहे. So the answer is ovulation. याच्यानंतर नेक्स्ट चॅप्टर आपण बघूयात दॅट इज
एन्व्हायरमेंटल मॅनेजमेंट. याच्यामध्ये हे 1 आणि 2 हे दोन काही करूया एक्झाम्पल इथं बघूया. रेअर स्पीसीज जे आहे, सो रेअर स्पीसीजचं एक्झाम्पल आहे मस्क डिअर. तसं लेसर फ्लोरिकन कुणाचं एक्झाम्पल आहे ॲक्च्युली. सो दिस इज द एक्झाम्पल. आता इथं थर्ड वर्ड दिलेलं नाही आहे, फोर्थ दिलेलं आहे. म्हणजे ह्याच्यामध्ये जसं कोरिलेशन आहे तेच आपल्याला काय करायचं आहे, या फोर्थ आणि थर्ड मधलं रिलेशन सांगायचं. इथं लेसर फ्लोरिकन हे कशाचं एक्झाम्पल आहे, सो दॅट इज अ एंडेंजर्ड स्पीसीज आहे, याचं एक्झाम्पल आहे. म्हणजे इथं एंडेंजर्ड स्पीसीज हे काय असणार आहे, आन्सर आहे. सो दिस इज द एक्झाम्पल ऑफ एंडेंजर्ड स्पीसीज. याच्यानंतर नेक्स्ट सी हियर रेड पांडा अँड दॅट इज अ रेअर स्पीसीज आहे. हे रेअर स्पीसीजमध्ये काय केलं आहे, इन्क्लूड केलेलं आहे. तसं जायंट स्क्वेरल जे आहे, जायंट स्क्वेरल दॅट इज इन्क्लुडेड इन indeterminate species. So here indeterminate species. तर आहे एक्झाम्पल आहे जायंट स्क्वेरल जे आहे तर ते इनडिटर्मिनेट स्पीसीज. नेक्स्ट आता नेक्स्ट आपण बघूया नेक्स्ट चॅप्टर दॅट इज टुवर्ड्स ग्रीन एनर्जी. याच्यामध्ये फर्स्ट आणि हे सेकंड क्वेश्चन बघूया आपण. थर्मल पॉवर प्लांट याच्यामुळे काय होतं, द प्रॉब्लेम्स क्रिएटेड ड्यू टू द थर्मल पॉवर प्लांट दॅट इज द एअर पोल्युशन. हा काय प्रॉब्लेम आहे विच इज क्रिएटेड ड्यू टू द थर्मल पॉवर प्लांट. देन नेक्स्ट वन इज द न्यूक्लिअर पॉवर प्लांट. न्यूक्लिअर पॉवर प्लांटमध्ये काय होतं, रॅडिएशन्स किंवा रॅडिएशन्स तयार होतात किंवा आपण काय म्हणू शकतो इथं रेडिओ ॲक्टिव्ह पोल्युशन याला म्हणू शकतो आपण. रेडिओ ॲक्टिव्ह पोल्युशन असं याचा आन्सर येऊ शकतं किंवा रॅडिएशन हे याचं आन्सर होऊ शकतं. म्हणजे एकतर रॅडिएशन किंवा रेडिओ ॲक्टिव्ह पोल्युशन हे दोन्ही आन्सर काय होऊ शकतात, इथे करेक्ट होऊ शकतात. सो द मिनिंग इज अ सेम. देन हायड्रोइलेक्ट्रिसिटी प्लांट याच्यामध्ये वॉटर स्टोरेज पासून म्हणजे वॉटर सोर्स आहे हा. वॉटर स्टोरेज जेव्हा असेल तर तिथे आपल्याला हायड्रोइलेक्ट्रिसिटी जी आहे तर ती जनरेट करता येते. तसं न्यूक्लिअर पॉवर प्लांट जे आहेत ॲक्च्युली न्यूक्लिअर पॉवर प्लांटचे जे सोर्स म्हणून वापरले जातात ते कोण असतात, युरेनियम असतो. म्हणून इथं आन्सर काय होऊ शकतं, युरेनियम हे याचं आन्सर होईल. सो युरेनियम. याच्यानंतर त्याच्यानंतर नेक्स्ट चॅप्टर बघा ॲनिमल क्लासिफिकेशन. याच्यामध्ये काही एक्झाम्पल्स डिस्कस करूया आपण. ॲनिलिडा, सो दॅट इज द एक्झाम्पल फॉर द ॲनिलिडा इज अ अर्थवर्म. तसं प्लॅटिहेल्मिंथस याच्यामधलं कुठलंही एक जे एक्झाम्पल आहे तर ते इथं आन्सर म्हणून येईल. प्लॅनेरिया किंवा लिव्हर फ्लूक वगैरे हे एक्झाम्पल याच्यामध्ये येऊ शकतात. याच्यानंतर हॉर्स मॅमल आहे, मॅमलचं हे एक्झाम्पल आहे. तसं सी हॉर्स जो आहे ॲक्च्युली सी हॉर्स हा हॉर्स नाही. सो दॅट इज अ एक्झाम्पल ऑफ पायसिस. म्हणून इथं फोर्थ जो वर्ड येणार आहे तर तो पायसिस असा येईल इथे. देन नेक्स्ट पॅरापोडियाज. सो पॅरापोडियाज आर सीन इन द ॲनिलिडा. हे दोन जे वर्ड्स आहेत. तसं ट्यूफिट जे आहे तर ते ॲक्च्युली आपल्याला कशामध्ये दिसतात, ट्यूफिटी दॅट इज द लोकोमोटरी ऑर्गन्स फाउंड इन इकायनोडर्म्स. म्हणजे इथं रिलेशन जे आहे तर ते लोकोमोटरी ऑर्गन आणि असं काय आहे रिलेशन आहे. देन फ्रॉग, सो दॅट इज द एक्झाम्पल ऑफ ॲम्फिबिया. तसं टर्टल जे आहे सो दॅट इज द एक्झाम्पल ऑफ दॅट इज नॉट अ ॲम्फिबिया. टर्टल जरी वॉटर आणि लँडवर राहत असला तरी तो ॲम्फिबियन नाही. सो दॅट इज द एक्झाम्पल ऑफ रेप्टेलिया. रेप्टेलियाचं काय आहे ते एक्झाम्पल आहे. देन नेक्स्ट प्रोबोसिस दॅट इज फाउंड इन हेमिकॉर्डाटा. हेमिकॉर्डाटामध्ये काय होतं, प्रोबोसिस असतं. तसं
सबटोरियल माउथ जे आहे तर ते कशामध्ये असतं, सो दॅट इज फाउंड इन अ सायक्लोस्टोमॅटामध्ये आपल्याला सबटोरियल माउथ जे आहे तर ते मिळतं. देन नेक्स्ट वन सी हियर, बर्ड फ्रॉम व्हेरी कोल्ड रिजन दॅट इज अ पेंग्विन. हे एक्झाम्पल आहे बघा, बर्ड विच इज फाउंड इन व्हेरी कोल्ड रिजन. याच्यामध्ये काही मॉडिफिकेशन झालेले आहे फॉर अडॅप्टिंग द कोल्ड कंडिशन, दॅट इज अ पेंग्विन. तसं ॲक्वॅटिक मॅमल जे आहे फ्रॉम व्हेरी कोल्ड रिजन, याच्यामध्ये ॲक्वॅटिक मॅमल फ्रॉम व्हेरी कोल्ड रिजन, तर ॲक्वॅटिक मॅमल कोण आहे, व्हेल. सो द एक्झाम्पल हिअर इज अ व्हेल. त्याच्यानंतर नेक्स्ट इंट्रोडक्शन टू मायक्रोबायोलॉजी आपण बघूया. इथं त्याच्यामधलं फक्त एक एक्झाम्पल बघूया. ब्रेडमध्ये बेकर्स ईस्ट यूज करतात, तसं सोया सॉस जे आहे त्याच्यामध्ये ॲस्परजिलस ओरिएन हे काय करतात, यूज करतात. देन नेक्स्ट चॅप्टर दॅट इज द सेल बायोलॉजी अँड बायोटेक्नॉलॉजीमधले काही क्वेश्चन्स बघूया आपण इथे. इन्सुलिन डायबिटीजमध्ये काय होतं, डायबिटीजच्या ट्रीटमेंटमध्ये इन्सुलिन होतं. तसं इंटरल्युकिन जे आहे तर ते ॲक्च्युली कॅन्सरशी काय आहे, रिलेटेड आहे. त्याच्यानंतर एंटरफेरॉन जे आहे, ॲक्च्युली एंटरफेरॉन नंतर फिलिंग द ब्लँक आहे. आणि त्याच्यानंतरचा थर्ड वर्ड जो आहे तर तो इरिथ्रोपॉयटिन अँड ॲनिमिया, म्हणजे ॲनिमिया, इरिथ्रोपॉयटिन. तसं इंटरफेरॉन जे आहे सो दॅट आर द व्हायरल इन्फेक्शन जे आहे तर त्याच्यामध्ये ट्रीटमेंटमध्ये हे यूज केलं जातं. त्याच्यानंतर व्हाईट रिव्हॉल्युशन जे आहे, व्हाईट रिव्हॉल्युशन, तर हे काय आहे, डेअरी हा वर्ड आहे इथं, म्हणजे डेअरीशी काय हा रिलेटेड आहे. तसं जे ब्ल्यू रिव्हॉल्युशन आहे तर ते कशाशी रिलेटेड आहे, फिशरीची. सो म्हणून इथं फोर्थ वर्ड जो आहे तर तो कोणता येणार आहे, फिशरी असा येणार आहे. त्याच्यानंतर व्हाईट रिव्हॉल्युशन, सो दॅट हेल्प्स टू इन्क्रीज इन द डेअरी प्रोडक्शन. इथं आता व्हाईट रिव्हॉल्युशन इन्क्रीज इन डेअरी प्रोडक्शन. तसं ग्रीन रिव्हॉल्युशन काय आहे, ग्रीन रिव्हॉल्युशन दॅट इज इन्क्रीज इन अ क्रॉप यील्ड. हे ग्रीन रिव्हॉल्युशनशी रिलेटेड आहे असं आपण म्हणू शकतो. म्हणजे याच्यामध्ये फोर्थ वर्ड कोणता येणार आहे, इन्क्रीज इन क्रॉप यील्ड. देन नॉस्टॉक, ॲनाबिना, सो दॅट आर द बायो फर्टिलायझर्स. हे काय आहेत, बायो फर्टिलायझर्स आहेत. तसं अल्फा काय आहे, सो दॅट इज अ फायटो रेमिडेशन. अल्फा दॅट इज अ टाईप ऑफ ग्रास और फायटॉन यूज्ड फॉर अ फायटो रेमिडेशन. पोल्युशन कंट्रोल करण्यासाठी याचा यूज केला जातो. याच्यानंतर नेक्स्ट चॅप्टर दॅट इज द सोशल हेल्थ. याच्यामध्ये मुवमेंट अगेन्स्ट टोबॅको दॅट इज अ टाटा ट्रस्ट, बट एज्युकेशन ऑफ अ स्लम चिल्ड्रन्स, सो दॅट इज अ सलाम मुंबई फाउंडेशन कडून काय होतं, हे मुवमेंट जी आहे तर ती कॅरी आउट केली जाते. देन ॲडिक्टिव्ह सबस्टन्स दॅट इज अ ड्रग्स. ॲडिक्टिव्ह सबस्टन्स कोण आहे, ड्रग्ज आहे. तसं कार्सेनोजेनिक म्हणजे कॅन्सर कॉझिंग जे सबस्टन्स आहे तर ते कोण आहे, सो येस दॅट इज अ टोबॅको. इथं काय होणार आहे, आन्सर येणार आहे. रॅडिएशन्स फ्रॉम सेल फोन्स, सो दॅट कॉजेस हेडेक. जे सेलफोनपासून रॅडिएशन का होतात, बाहेर निघतात तर त्याच्यापासून हेडेक होतं. तसं थर्ड वर्ड काय करायचं आहे, एमटी दिलेला आहे. अँड द सिम्पटम इज अ हिंड्रन्स टू द ब्रेन डेव्हलपमेंट. म्हणजे ब्रेन डेव्हलपमेंट जे आहे तर ती काय होते, कंजेस्टेड होते, म्हणजे ती पूर्णपणे डेव्हलप होत नाही. सो दॅट इज द थर्ड वर्ड येणार आहे इथं. म्हणजे अल्कोहोलिझम जे आहे तर त्याचा ब्रेनवर काय होतो, इफेक्ट होतो. देन लास्ट चॅप्टर दॅट इज द डिझास्टर मॅनेजमेंट. अर्थक्वेक इन रिसेंट टाइम्स
that is Gujarat or Latur. And then third word, devastating floods in 2018. त्याच्यामध्ये केरळ किंवा आसाममध्ये काय होतं, अशा प्रकारचा फ्लड जो आहे तर तो आलेला होता. त्याच्यानंतर टॉक्सिक गॅस लिकेज, दॅट इज अ ॲक्सिडेंटल डिझास्टरमध्ये हे काय होतं इन्क्लूड केलेलं आहे, टॉक्सिक गॅस लिकेज. तसं वॉर जे आहे तर ते काय आहे, वॉर हे इंटरनॅशनलमध्ये काय होतं इन्क्लूड होईल इथे. देन सनस्पॉट्स, दॅट इज अ ॲटमॉस्फेरिक टाईप ऑफ डिझास्टर आहे. तसं सलायनायझेशन दॅट इज अ जिओलॉजिकल टाईप ऑफ डिझास्टर आहे. देन प्री डिझास्टर मॅनेजमेंट, सो दॅट इज अ प्रिपरेशन अँड वॉर्निंग, हे याच्यामध्ये येऊ शकतं. तसं पोस्ट डिझास्टर मॅनेजमेंट जे आहे तर ह्याच्यामध्ये रिसर्गलन्स अँड रिस्टोरेशन हे काय होतं इन्क्लूड केलेलं जाऊ शकतं. सो हिअर in this video we discussed about some questions related to the find out the correlation. So correlation between first two words, and we must write here the appropriate word or term or group of words in fourth or in a third one. थर्ड मध्ये किंवा फोर्थ वन मध्ये काय होतं हे रिलेशन आपल्याला वर्डचं लिहायचं असतं. सो दिस इज about today's video.